एक काहीतरी विधान करायचं, त्याच्या आत्मशोधाची आणि जीवनशोधाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया म्हणजे त्याची लिहिण्याची प्रक्रिया असते. कोणताही लेखक आनंद मिळण्यासाठी लिहित नाही. स्वांत सुखाय लिहिणारे असतील, परंतु लिहिण्यातून सुख नावाची गोष्ट कधीच कोणत्या कवीच्या लेखकाच्या वाट्याला येत नसते. लिहिल्यानंतर तर समाधान वेगळं असतं. लिहिल्यानंतरच्या समाधानाची किंवा त्या आनंदाची प्रत वेगळी असते, परंतु त्यासाठी कवी लेखक लिहितो असं नसतं. त्याचं लिहिणं ही जगण्यातल्या पेचातून सुटका करून घेण्याची एक जीवगिरी अशी धडपड असते. जे जे काही माझ्या वाट्याला आलेलं आहे, त्या माझ्या वाट्याला आलेल्या या सगळ्या वास्तवाचं मी काय करायचं, त्याला मूलभूत स्वरूपाचे असे प्रश्न पडलेले असतात की मी जे काही व्यक्ती म्हणून माझं अस्तित्व आहे, किंवा मी आज जो कोणी आहे तो असाच का, माझ्या असण्याचा अर्थ काय, माझ्या मी जे काही जगतो त्या जगण्याचा अर्थ काय, माझ्या या अशा वाट्याला आलेल्या अस्तित्व रूपाला जबाबदार कोण आहे? हा समाज आहे, माझं कुटुंब आहे, काही राज्यकर्ते आहेत का मी स्वतः आहे? म्हणजे हे जे सगळं माझ्या वाट्याला आलेलं आहे, या सगळ्या माझ्या वाट्याला आलेल्या गोष्टीचं जबाबदारी मी टाकावी कुणावर, आणि ही जबाबदारी अशी दुसऱ्यावर टाकता येते का? अशा प्रकारचे अतिशय मूलभूत स्वरूपाचे प्रश्न कवी लेखकाला पडतात. एवढंच नव्हे तर त्याचा सततचा संघर्ष सुरू असतो. म्हणजे आपण बघतो की जसजसं वय वाढत जातं तसतशी एक प्रकारच्या भौतिक समृद्धीतून निवृत्त होऊन आध्यात्मिक श्रीमंतीकडं आपली वाटचाल सुरू असते, आणि ती व्हावी असा आपली सगळी भारतीय परंपरा आणि संस्कृती आपल्याला सांगते. त्याकरताच हे सगळे आश्रम आहेत, त्या आश्रमांची उभारणी केली गेलेली आहे. अलीकडच्या काळात आपल्याला असं वाटतं की आता कुठं ते आश्रम राहिले, परंतु वेगळ्या अर्थाने विचार केला तर त्या आश्रमातून आपली सुटका नाही. ब्रह्मचारी आश्रमापासून तो वानप्रस्थापर्यंत आपण त्यातून जातच असतो, त्यातून जावंच लागत असतं. ती अशा प्रकारची घट्ट रचना आहे की ती रचनेतले फक्त संदर्भ बदलतात, तपशील बदलतात. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक संसार सोडून अरण्यामध्ये जायचे, प्रस्थान करायचे, तर आता एवढंच आहे की आता कुणी नाही जात अरण्यात, हिमालयात किंवा कोणत्या ह्याच्यात निघून, परंतु घरातल्या घरात राहून सुद्धा आता वानप्रस्थ स्वीकारता येऊ शकतो. आणि कोरोनाच्या काळामध्ये, विशेषतः कोविडच्या मागच्या 2-2.5 वर्षामध्ये एक प्रकारचा वेगळा वानप्रस्थ आपण सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीने उपभोगला. आणि हे जे सगळं असतं की या सगळ्या प्रक्रियेमधून जाणं ही प्रत्येक व्यक्तीची एक त्या आपल्या आयुष्यानं आपल्याला दिलेली ती देणगी असते, आणि ती आपण वेगळ्या पद्धतीने उपभोगत पुढं जात असतो. हे जे सगळं घडत असतं त्या लेखक, कवी, लिहिणारा हा सामान्यतः इतरांसारखा असतो. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की लेखक कधी काहीतरी वेगळे असते, असं काही. सर्वसामान्य माणसांप्रमाणे आपण जगतो, सर्वसामान्यांप्रमाणे त्यांना पडतात तेच प्रश्न, त्याच चिंता कवी लेखकांनाही भेडसावतात. कौटुंबिक प्रॉब्लेम असतात, सामाजिक प्रॉब्लेम असतात. या सगळ्या प्रश्नांचं सामान्यांसारखाच कवी लेखक जगत असतो. कवी लेखकाला वेगळं काही एक समाज, तुम्ही कवी आहात, तुम्ही लेखक आहात म्हणून एक वेगळ्या प्रकारचं जीवन समाज देतो असं कधीच झालेलं नाही. उलट समाजाला कवी लेखकाचं जगणं कळत नाही, त्याच्यामुळे उलट तो कवी लेखक त्या समाजात धड मिसळू शकत, आणि त्याचं स्वतःची घुसमट वेगळीच असते. लिहिणाऱ्यांना बऱ्याचदा एक प्रकारचा सरकले पण त्याच्यात असतं असं समजण्याची आपल्याकडे लिहितं म्हणजे गेला कामात. तो काही लिहायला लागलं अलीकडे जर जास्तच कविता टाकतोय, राहू नसेल जरा प्रॉब्लेम येतो. हे जे आहे कवी लेखकाकडे असं बघायचं की त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम असतोच, प्रॉब्लेम असतोच.
प्रॉब्लेम असतो म्हणूनच तो लिहितो. आणि त्याचा प्रॉब्लेम काय असतो? त्याचा प्रॉब्लेम हा असतो की एक वेगळ्या प्रकारचा ताण घेऊन तो जातो. एक वेगळ्या प्रकारचा ताण जगण्याच्या संदर्भामध्ये सतत त्याला भोगावा लागत असतो. आणि हा जो ताण असतो तो ताण सतत तो भोगत असल्यामुळं त्या ताणाचा कवितेच्या संदर्भात ते एक प्रकारची वेगळी वेदना, एक सण, एक वेगळं दुःख, वेगळी ठसठस सतत त्याच्या मनात शरीरात वास करत असते. आणि या दुःखाचा या ताणाचा जो सततचा संबंध आहे तो आपण समजून घेतला की कवी लेखक का सरकलेले आहेत किंवा ते का वेगळे वागतात, त्यांचं जगणं का वेगळं असतं ते आपल्या लक्षात येतं. काय असतं की हा जो ताण असतो त्या ताणाचं एक टोक जे आहे ना ते भोवतालामध्ये वर्तमानामध्ये त्याच्या जगण्याच्या परिस्थितीमध्ये असतं. एक टोक त्या ताणाचं. आणि त्या ताणाचं जे दुसरं टोक असतं ते त्या कलावंताच्या मनामध्ये असतं. आणि ही जी दोन टोकं असतात ही टोकं कधीही संवादी होण्याचा प्रयत्न लेखकानं केला तरी तो त्यांच्यामध्ये विसंवादच राहील अशी व्यवस्था या टोकांकडून झालेली असते. मग त्याच्यामुळे होतं काय की भोवतालची परिस्थिती, भोवतालचं जगणं, भोवतालचं अंगावर येणारं वास्तव हे तो ताण उपभोगत असतो. दुसरीकडं त्याच्या मनामध्ये त्याची एक जी जीवनविषयक दृष्टी असते, जगण्याकडे बघण्याचा एकंदर जो विचार असतो तो विचार म्हणजे त्याची ती श्रेय कल्पना आहे की जगायचं काय असं, जगण्याला अर्थ कशामुळे, जगण्याची आपल्या जगण्याची एक उन्नत अवस्था जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर मी काय केलं पाहिजे, हे जे सततचे प्रश्न त्याला पडत असतात यातून त्याचे ताण निर्माण होतात. आणि त्याला असं वाटतं की जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. माझं आयुष्य आणि माझ्या आयुष्याच्या श्रेय कल्पना, माझी जीवनविषयक दृष्टी, एकूण जगण्याकडे बघण्याचा माझा विचार या गोष्टीचा आणि या प्रत्यक्ष जगण्याचा वास्तवाचा भोवतालाचा कुठंच संबंध लागत, काही मेळ बसत नाही. आणि हा सततचा ताण तो भोगत राहतो. म्हणजे त्याला असं वाटतं की मी नीतिपूर्ण जीवन जगा. मी कवी आहे, मी लेखक आहे. या समाजामध्ये कवी आणि लेखकाचं व्रत मी घेतलेलं असल्यामुळं माझं जगणं नैतिक असावं. माझ्या जगण्यामध्ये एक प्रकारची उन्नत अशी शुद्ध अवस्था असावी. अशा प्रकारचं सतत त्याची श्रेय कल्पना किंवा त्याची जगण्याविषयीची ते भान आहे ते त्याला तसं सांगत असतं. आणि त्याचं वास्तव बिलकुलच त्याला तसं करू देतं. त्याच्या भोवतालची परिस्थिती, आपण शिक्षक लोक आहोत बहुतेक. मी काल बरेच आमचे शिक्षक मित्र हॉटेलवर भेटले, आम्ही सगळे बोलत बसलो होतो. बघा म्हणजे आपण लिहिणारे आहोत, वाचणारे आहोत, निर्मितीशी कला वाचन या सगळ्या गोष्टीशी संबंधित आहोत. आपल्याला पडणारे प्रश्न, आणि आपण शिक्षक आहोत त्यामुळं आपला एकूणच पेशा ज्या नैतिकतेची अपेक्षा आपल्याकडून करतो, ज्या पद्धतीचं शिक्षण क्षेत्रामधलं आजचं वास्तव आहे बरोबर आहे, त्या वास्तवाचा आणि आपल्या नोकरीचा आणि आपल्या श्रेय कल्पनांचा, जीवनविषयक आपल्या धारणांचा कुठंच वेळ बसू शकत, कुठंच वेळ बसू शकत नाही. शाळेमध्ये निघाल्यापासून घरी येईपर्यंत आपल्याला आपली सगळी नीतिमत्तेची, आदर्शतेची, तत्वाची सगळ्या गोष्टी बाजूला काढून ठेवणार आणि तिथं जाऊन त्या लेकरांना शिकवण्याच्या समाधानापलीकडे आपल्याला काही मिळते. आणि हे समाधान जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंतच आपला पेशा शिल्लक आहे. आणि आता हळूहळू ते समाधान सुद्धा लोप पावत चालले बरोबर आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की शिकवण्याचा आनंद वारेराव सर सुद्धा सांगतील की त्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा एक मुलांशी तो एक जिवंत संवाद साधण्यामधला जो आनंद होता तो आनंद मला नाही वाटत सर आता राहिला. वेगळ्या प्रकारचं वास्तव म्हणजे इकडं आपण शिकून राहिलं बघून आपल्याला पोरं पकडून आणायचं प्रॉब्लेम निर्माण तर ते शिकवायला बघता येईल नंतर. पहिले शाळेत पैस आणि जर पालकांनी म्हणलं की तो शाळेत बसणार नाही, हरकत नाही, फक्त दाखला दे, नाही आला तरी चालेल.
कोणत्या प्रकारचं वास्तव, कोणत्या प्रकारची परिस्थिती आपल्या वाट्याला आलेली आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपण कल्पना करतो ते प्रत्यक्षात आपल्या वाट्याला येतं ते याचा कुठेही वेळ बसत नाही आणि मग एक सततची अस्वस्थता, सततचा ताण घेऊन आपण जगतो. मित्र, अशा ताणामध्ये ज्याचं एक टोक वास्तवातलं वेगळं आहे, प्रत्यक्ष जीवनाच्या चिंतनाचं टोक वेगळं आहे आणि ही दोन टोकं सतत विसंवादी राहत असल्यामुळं कवी लेखकांचा जन्म होत असतो. त्यातून कवी लेखक जन्माला येत असतात. कवी लेखक जन्माला विनाकारण नाही येत. कोणी काय समज मस्त मला थोडेसे शब्दाला शब्द जोडता येतात, यमक सुचतात आणि मग यमकाला यमक लावून गोळी रचलाय की एकावर एक घेऊन मला कविता निर्माण करता येते. कविता ही इतकी सोपी गोष्ट नाही. तेवढी सोपी गोष्ट जर ती असते तर कोणीही कवी झाला असतं. तसे आजकाल कोणीही कवी आहे आजकाल आपल्याला तसेही कवी पाहायला मिळतात. परंतु ते जरी संख्येनं भरपूर असले तरी मुळामध्ये अस्सल जगण्याची वेदना जशी अमोलच्या कवितेत आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीची वेदना घेऊन जगणारा आणि त्याला व्यक्त करणारा जो खरा कवी असतो तो अस्सल कवी असतो. मला तुम्हाला अमोलच्या कवितेकडे घेऊन जायचंच, पण त्याआधी मी तुम्हाला हे जे सगळं मांडणी करतोय ती एवढ्या करता की कवी लेखक अशा ताणातून निर्माण होतो की परिस्थिती आणि प्रत्यक्ष जगण्याविषयीचं चिंतन यांचा कुठं मेळ बसत नाही. म्हणजे जर मेळ बसला असता तर तो लिहिण्याच्या मागणीत पडला नसता. बरोबर आहे की त्याला हवं तसं जगणं उपलब्ध झालं असतं तर मग लिहिण्याची प्रक्रिया संभवत नाही. कारण मग तो त्या जगण्याचाच आनंद मानायला लागला. त्याला मला हवं ते मला जगायला मिळते. माझ्या भोवतीची परिस्थिती आणि माझे विचार यामध्ये काही तफावत नाही. अगदी सगळं सोबत आणि समांतर चाललं आहे. अशा पद्धतीची अवस्था किंवा अशा पद्धतीचं वास्तव अर्थात कोणत्याही काळात संभवत नसतं. आणि म्हणूनच हजारो वर्षापासून कवी कलावंत निर्माणच आहे. त्याच्यामुळं या सततच्या ताणामुळं कवी कलावंताचा जन्म होत असतो, कवी कलावंत निर्माण होत असतो. जर तसं झालं नाही म्हणजे तो जर निर्मितीकडे वळला नाही तर काय होऊ शकतं. तर निश्चितच मला असं वाटतं एक तर त्या ताणामुळं ती व्यक्ती विकृत करू शकते, ती हिंसक करू शकते, ती मनोरुग्ण करू शकते. तो ताण जर अधिक घेतात म्हणजे ज्यांना निर्मितीच्या वाटा सापडत नाही, बरोबर आहे, ते लोक मग इकडे जातात, विकृतीकडे जातात, मनोरुग्ण बनतात. वेगळ्या प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये जगत असताना त्यांना वेगळ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कवी कलावंत सरकलेले असतात म्हणजे काय ते जवळजवळ भाऊच असतात. बरोबर आहे. यांना फक्त जेवढा रस्ता गाव असलेला असतो तिथून सुटण्याचा आणि जे विकृत हिंसक आणि मनोरुग्ण म्हणतात त्या विचारांना ती वाट सापडत नाही आणि म्हणून ते त्या वाटेने जातात. कवी कलावंताला ती थोडीशी बोळ किंवा एक त्यातून फट सापडून जाते, त्यातून तो निसटतो आणि निर्मितीचा मार्ग धरतो आणि मग त्याला असं वाटतं की ठीक आहे, मला हवं ते जगणं जरी वास्तवात उपलब्ध नसलं तर किमान मला ते काल्पनिक पातळीवर कल्पनेच्या पातळीवर मी ते उभं करू शकतो आणि मग त्यातून तो त्याची सुटका करू शकतो. मित्र, ही जी सगळी प्रक्रिया आपण समजून घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की कवी कलावंताचं जगणं ज्या पद्धतीनं आपण समजून घेतो एवढं सोपं नसतं. त्यासाठीच मी सगळं थोडंसं विस्तारानं बोलतो. म्हणजे मी ठरवलं आहे अर्धा तास बोलायचं, पण होत आले 20 मिनिटं, अजून 10-15 मिनिटं आपली गेली. तर हे सगळं कवीच्या वाट्याला गेलं म्हणजे अमोलसारखा कवी त्याच्या जे वास्तव जो अनुभव त्यानं घेतलेला आहे तो घेतल्यानंतर असं लक्षात येतं की मूर्ती छोटी आहे परंतु त्याला भोगलं ते छोटं. खूप वेगळ्या प्रकारचा भोग त्या व्यक्तीच्या वाट्याला आलेला आणि त्यातून सुटण्याकरता त्याला कवितेचा मार्ग निवडलेला. ते जर झालं नसतं तर कदाचित वेगळ्या प्रकारचं जगणं त्याच्या वाट्याला आलं असतं जे मी आधी सांगितलं. मित्र, कथा कादंबरीकार जे असतात त्यांना जे काही सांगायचं असतं म्हणजे मी आता कादंबरी लिहितो, आसाराम कथा कादंबरी लिहितो.
आपल्याकडे कादंबऱ्या लिहिणारे किंवा कथा लिहिणारे सगळे आपले मित्र आहेत. कथा कादंबरीकाराला आपल्या कथेतून आपल्या कादंबरीमधून निदान काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. ही गोष्ट मी कशासाठी लिहितो, कादंबरीतली माझी गोष्ट यासाठी आहे, असं काहीतरी सांगण्याचा हेतू कथा कादंबरीकाराचा निश्चितपणे असतो. त्यासाठी तो ती गोष्ट रचतो आणि ती गोष्ट रचून त्याला जे काही सांगायचं आहे त्या विषयाच्या संदर्भातलं ते सांगून मोकळा होतो. मला असं वाटतं कवी मात्र काही सांगण्यासाठी लिहित नसतो. कथा कादंबरी करायला काही सांगायचं असतं, पण कवीला मात्र काही सांगायचं नसतं. ज्या कवींना जर काही सांगायचं असेल किंवा ते सांगण्यासाठी लिहित असतील तर त्यांच्या एकूण निर्मितीच्या प्रक्रियेतच घोळ निर्माण होतो तिथेच. कारण कविता ही सांगण्यासाठी लिहिण्याची गोष्ट. कविता व मला माझ्या कवितेतून हे सांगायचं आहे किंवा असा उद्देश करायचा आहे किंवा माझ्या निर्मितीची गोष्ट जी आहे ती मी त्यातून सांगतो. मला असं वाटतं की कवी हा काही सांगत नसतो आणि सांगण्यासाठी लिहिणारे जर कवी असतील काही तर त्यांची कविता ही आपोआपच दुय्यम स्वरूपाची, ती गौण असते, तिला एवढं महत्त्व द्यायची फारशी काही गरज नाही. हे थोडंसं वेगळ्या भाषेत आणि शब्दात सांगतो की जातिवंत कवी हा कोणत्याही बाह्य हेतूने लिहित नसतो, कोणत्याच प्रकारचा बाह्य हेतू. म्हणजे काही सांगायचं आहे मला हे सगळा त्याचा आत्मविश्वास असतो आणि त्या आतल्या विश्वाशी प्रामाणिक राहून व्यक्त होणं एवढीच त्याची आतली हे असते, गुणगान असते. काही सांगायचं आहे, सांगितलं म्हणजे मग मी सांगितलं नाही तर मला काहीतरी असं होतं ना, असं काय. त्याला जे काही सांगायचं असतं त्या सांगण्याचा संबंध हा बाह्य हेतूंशी निगडीत असतो. मग काय असतं तर कविता ही आपल्या स्वशी सततचा संपर्क साधून स्वशी आत्मरत होऊन शब्दांबरोबर गांभीर्यानं करावयाची आत्मक्रीडा आहे. आणि कोणताही कवी ही जी आत्मक्रीडा गंभीरपणे करत असतो शब्दांसोबत, ती करत असताना तो लिहिल्या जाणाऱ्या त्याच्या कवितेमधून किंवा त्याला स्फुरलेल्या ओळीमधून तो आपलं स्वतःचं व्यक्तित्व शब्दांच्या आधारावर उभं करण्याचा प्रयत्न करतो. कवीच्या प्रत्येक शब्दाचा ओळीचा त्याच्या जगण्याशी अत्यंत निकटचा संबंध. म्हणजे मी बऱ्याच वेळा असं बघतो, कविता वाचताना कविता ऐकताना मला जाणवतं की तुमच्या जगण्यात खोट असेल तर ती खोट तुमच्या कवितेमध्ये सुद्धा होती. तुमचं जगणं अप्रामाणिक असेल तर तुमचे शब्द सुद्धा अप्रामाणिक. तुमच्या जगण्यात सत्व नसेल तर ते निस्सत्व, तुमचे शब्द सुद्धा ते निस्सत्व पण घेऊन येतात. जगण्याचा आणि लिहिण्याचा आणि त्या विशेषतः कवितेचा इतका जवळचा संबंध असतो की कवीला तुम्ही जसं प्रत्यक्ष जगताना बघताना तसं तुम्हाला त्याच्या ओळीमध्ये तो सापडू शकतो. त्याच्यामुळं मोठा कवी लगेच होता, किती मोठे पुरस्कार मिळू द्या, किती सन्मान होऊ द्या, कोणत्याही पद्धतीची प्रतिष्ठा मिळू द्या, परंतु कविता त्याचं जगणं जर खोटं असेल तर त्याची कविता ही खोटीच असते. मित्र, हा सगळा विषय समजून घ्यायचा म्हणजे काय की कवी त्याचं व्यक्तित्व शब्दात मांडत असतो, तो नुसते शब्द नसतो रचत. त्याच्या कवितेमध्ये त्याचं जगणं असतं, त्याची स्वतःची म्हणून जी एक पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी तो शब्दांमधून उभं करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे तो दरवेळी करत राहतो. एक कविता लिहून त्याचं समाधान लिहितो, तो दुसरी लिहितो, तिसरी लिहितो, लिहित राहतो. आणि प्रत्येक कवितेमध्ये प्रत्येक वेळी तो स्वची नव्यानं रचना करतो, स्वला नव्यानं त्या शब्दामध्ये उभं करतो. आणि म्हणून प्रत्येक कवी म्हणजे जातिवंत कवी, अर्थात आपण अस्सल आणि जातिवंत कवीबद्दल बोलतो, त्याच्यामुळे जो अस्सल आणि जातिवंत कवी असतो त्याची प्रत्येक कविता समजून घेणं, ती वाचणं म्हणजे त्याचं जगणं समजून घेणं, त्याचं व्यक्तित्व समजून घेणं. आपल्याला मराठीतले सगळे महत्त्वाचे कवी पहा, तुम्ही त्यांची कोणतीही कविता काढा,
आपल्याला टप्प्याटप्प्यानं तुकड्या तुकड्यानं प्रत्येक कवितेमधून तो संपूर्ण कवी आपल्या समोर उभा राहतो. तो समजून घेणं, कवी समजून घेणं म्हणजे तेच असतं. कविता समजून घेणं नसतं. म्हणजे कवितेचा अर्थ आणि कडव्याचा अर्थ लिहिणं म्हणजे कविता समजून घेणं नसतं. तर ती प्रक्रिया अत्यंत चुकीची. कविता समजून घ्यायची म्हणजे तो कवी समजून घ्यायचा. तो कवी समजून घ्यायचा म्हणजे त्याचं जगणं समजून घ्यायचं. कवी आपल्या समोर नसतो. म्हणजे तुमच्या समोर आज अमोल आहे. अमोलचं जगणं आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. म्हणून आपण म्हणू शकू की त्याचा वास्तव जगत तसा. पण उद्या अमोलला न ओळखणारा, अमोलशी काही संबंध नसलेला, हा कवी परभणीचा आहे का नांदेडचा आहे कुठला काही त्याला माहीत नाही, आणि ज्याच्या हाती हा संग्रह पडेल, तो जेव्हा यातली कविता वाचेल तेव्हा त्याला कळेल की हा एक अमोल विनायक देशमुख नावाचा कवी पानापानावर त्याचं व्यक्तिमत्व उभं करतो, त्याचं जगणं उभं करतो, आणि काय वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि किती वेगळ्या पद्धतीची एकूणच जगण्यातली असह्य जीवघेणी अशी तन्मय धडपड त्याच्या शब्दामध्ये आपल्याला पाहतो. ही प्रक्रिया आहे. रसिक म्हणजे कवी कलावंत आणि वाचकाच्या संदर्भात नातं निर्माण करतो. त्याच्यामुळे कदाचित त्याच्यापर्यंत त्या प्रतिक्रिया येणार नाही. पण ज्यांच्यापर्यंत हा संग्रह पोचेल ते हा संग्रह वाचल्यानंतर निश्चितपणे या कवीच्या वेगळ्या पद्धतीनं प्रेमात पडल्याशिवाय राहणार. मित्र, हे सगळं आपण ज्या पद्धतीने समजून घेतो की कवी त्याची पर्सनॅलिटी, त्याचं व्यक्तित्व प्रत्येक शब्दामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक कवितेकडे तो स्वतःचं एक वेगळं विश्व उभं करतो, आणि अशा तुकड्या तुकड्यानं त्याचं लिहिणं जरी प्रत्येक कवितेकडे वेगळं असलं तरी प्रत्येक कवितेमध्ये कवीच असतो. तो त्याला झालेला त्याच्या जगण्याचा दरवेळचा नवा साक्षात्कार फक्त वेगळ्या पद्धतीनं सांगत असतो. ही जी सगळी प्रक्रिया असते, तर मला असं वाटतं की अशा श्रेय कल्पना डोक्यात ठेवून लिहिणारे जे कवी असतात त्यांना कोणत्याही प्रकारची बाह्य आमिष ही घेऊ शकत नाही. म्हणजे आपण अलीकडे बघतो की भरपूर पुरस्कार रोज जाहीर होत असतात. अनेकांना ते मिळतात. वेगळ्या पद्धतीची व्यासपीठं आहेत. ती व्यासपीठं आपल्याला उपलब्ध व्हावी त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कवी कलावंत करताना दिसतात. अनेकांना सन्मान हवा असतो, प्रतिष्ठा हवी असते, मान्यता हवी असते, कोणत्याही मार्गाने प्रसिद्धी हवी असते, आणि ते सगळं मिळवण्याकरता धडपड चाललेली असते. ते साठी वेगवेगळ्या पद्धतीचे मार्ग अवलंबले जातात. हे सगळं अशा पद्धतीनं जगणारे, अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींच्या मागे लागणारे अशी जी सगळी कवी आहेत, या कवी लेखकांसाठी मला असं वाटतं की त्यांच्या एकूणच श्रेय कल्पनेचाच प्रॉब्लेम आहे. जो खरा असतो तो या सगळ्या गोष्टींना कधीही महत्त्व देत नाही. अमोलला सुद्धा मी सांगेन, कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा करू नका. आपल्याला मान्यता, प्रतिष्ठा, सन्मान मिळेल याची अपेक्षा करू नको. लिहित राहा, आपोआप सगळं मिळत असतं. तुम्ही त्याच्या मागे धावले की ते लांब पडतं. तुम्हाला जे हवं त्याच्या मागे तुम्ही धावले की ते अजून लांब पडतं. तुम्ही त्याच्यापासून लांब जाते तुमच्याकडे आपोआप चालत. तर जे आपल्याकडे असं चालत येईल ते स्वीकारावं, त्यात आनंद मिळावा. पण ते मिळवण्यासाठी खटपटी, लटपटी आणि भांगडी करायला आणि आपलं सत्व गहाण टाकावं असं कोणतेही कवी लेखकानं करू नये असं मला वाटतं. अमोलची ही कविता समजून घेताना आपल्या असं लक्षात येईल की आसारामनेही सांगितलं, खूप वेगळ्या पद्धतीचा आशय, खूप वेगळ्या पद्धतीचा विषय त्याच्या या संपूर्ण कवितेमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाईट टाकण्याचं दुःख, ही जी थीम किंवा एक प्रकार टप्पा त्यातल्या कवितेचा आसारामने सांगितला. मला सुद्धा तो अत्यंत अंगावर येणारा होता. वाईट टाकणं म्हणजे काय? वाईट टाकणं म्हणजे एखाद्याचं अस्तित्व नाकारणं, त्याचं समाज व्यवस्थेमधला सहभाग नाकारणं, त्याचं माणूसपण नाकारणं, त्याला या व्यवस्थेमध्ये सामील न करून घेणं. अशा पद्धतीचं दुःख ते ज्ञानेश्वरांसारख्याच्या वाट्याला आलं. ते त्यांच्या याच्यातून सुद्धा आपल्याला दिसतं. ते जर आपण समजून घेतलं तर अशा पद्धतीचं जगणं, अशा पद्धतीचं दुःख वाट्याला आलेल्या कवी लेखकाला असे शब्द सुचणार नाही तर दुसरं कसं? म्हणजे अशाच पद्धतीची मांडणी.
हे वाईट टाकण्याचं दुःख अत्यंत वेगळ्या पद्धतीनं मराठी कवितेमध्ये मला असं वाटतं की कवितेमध्ये प्रथमतःच माझ्या वाचनात आलेलं आहे. हे सगळं त्यानं ज्या पद्धतीनं मांडलं ते खरोखरच मुळातूनच वाचावं असं आहे. त्या सगळ्या वास्तवाची त्याला अतिशय सुषमात जाऊन वेगळ्या काव्यानुभव आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी वेगळ्या प्रतिमांची मांडणी केलेली आहे. त्यानं आधी आणि नंतर असे संग्रहाचे 2 भाग केले. आधी या पहिल्या भागामध्ये काही कविता आहे, नंतर या दुसऱ्या भागामध्ये काही कविता. तर त्या आधी आणि नंतरचा सरळ सरळ संबंध आपल्या लक्षात येतो की आधी जे सगळं वाट्याला आलं, अनुभवाला मिळालं, भूतकाळामध्ये जे जे काही पेरून ठेवलेलं होतं ते सगळं जे काही आहे त्या सगळ्यांच्या कविता त्या आधीच्या भागात, आणि नंतरचा जो भाग आहे त्या नंतरच्या भागामध्ये बऱ्यापैकी मग तो समकालीन वास्तवाविषयी, आजच्या जगण्याविषयी बोलताना आपल्याला दिसतो. पण नाळ तुटत नाही. म्हणजे जरी आधीचा भाग आणि नंतरच्या भागामध्ये कवितेचे त्यानं 2 भाग केले असले तरी त्या वेदनेची, दुःखाची जी धकटच आहे ती दोन्हीकडे मात्र सारखीच आहे. फक्त त्याचे विषय बदलतात. आधीचा सगळा वाईट टाकण्याच्या दुःखाचा जो आधीचा पहिला भाग आणि नंतरचा जो नंतरचा भाग आहे तो आपल्या सोबतच एकूण समाज व्यवस्थेत जे वेगवेगळे घटक आहेत, जे अभावग्रस्त तिथून जगतायत, त्यांच्या वाट्याला आलेली एक प्रकारची वेगळी सामाजिक विषमता तिला भेदण्याचा प्रयत्न त्यानं त्या ठिकाणी केलेला आहे. सरांनी सांगितलं की वेब सिरी आहे, आणि मला खूप हे वाटलं की कविता संपूर्ण वाचताना. मी काल त्याला फक्त असा पुसटचा एक प्रश्न केला होता की तुझं गाव कोणतं आहे आणि त्या गावची लोकसंख्या किती. हे 2 प्रश्न मी त्याला एवढा करता विचारले की म्हटलं हा ज्या गावामध्ये जगला असेल, जे बालपण किंवा त्याच्या आधीच्या पिढ्या ज्या गावामध्ये जगल्या असतील, त्या गावाचा इतिहास या संपूर्ण कवितेमधून आपल्या उभा राहतो. आणि तो अर्थातच स्पृहणीय असं नाही, स्पृहणीय हे म्हणजे त्या गावातल्या लोकांनी काय भोगलं असेल, कशा पद्धतीचं वास्तव ते भोगत असतील, हे ऐकून वाचून आता सुद्धा अंगावर काट आहे. मला असं वाटतं की दरम्यानच्या काळात परिस्थिती बरीच निवडली असेल, आता तसं काही नसेल, पण अजून सुद्धा जात पंचायती वेगवेगळ्या समाजामध्ये आहेत आणि अशा पद्धतीचं त्यांचं ते निर्णय आपल्याला बघायला मिळतात. हे सगळं खूप वेगळ्या पातळीवर, खूप वेगळ्या पातळीवर, खूप वेगळ्या पद्धतीनं आणि विशेषतः बोलीमध्ये बोलीचा जो त्यानं उपयोग केलेला आहे त्या संपूर्ण संग्रहामध्ये प्रतिमांसाठी. बऱ्याचदा कवी जेव्हा बोली वापरतो तेव्हा एक प्रकारचं प्रमाण भाषेपासूनचं तुटलेपण वाटायला येतं. पण अमोलच्या कवितेमध्ये प्रमाण आणि बोलीचा एक प्रकारचा वेगळा गोप आपल्याला पाहतो. सोबत हात घालून चालते बोली आणि प्रमाण भाषा, आणि ती ज्या पद्धतीनं चालते तेव्हा लक्षात येतं की त्या बोलीला सुद्धा एक प्रकारची वेगळी प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम अमोलनं या संग्रहामध्ये केलेलं आहे. बऱ्याचदा कवी लेखक बोली भाषा वापरायला बिचकत असतात. मग त्याला असं वाटतं आपण काही बोली वापरली ते आपल्या बोलीपुरतं मर्यादित होईल आपलं नाही, आपल्याच माणसापुरतं, आपल्या प्रदेशापुरतं ते सीमित होईल का, अशा प्रकारची भीती निश्चितपणे त्यांना वाटत असते. परंतु अमोलनं ती तमा बाळगलेली आहे आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा भाषिक स्वर आपल्याला या संपूर्ण संग्रहामध्ये वाचायला मिळतो, ऐकायला मिळतो. तो आपल्या कानापर्यंत पोचतो, डोळ्यातून आपल्या सगळ्या रंध्रापर्यंत पोचतो. म्हणून या कवितेचं सुद्धा आपल्याला निश्चित स्वागत केलं पाहिजे. आणि तुमच्या मराठवाड्या बोलीनं मला सुद्धा वेळ लावला. ते सगळा संग्रह वाचत असताना त्यातले शब्द म्हणजे इर्दी, भंडगुळ, पिदाडी, आस्कारा, मी थोडं आमच्या मित्रांना फोन करून विचारावं असं मला वाटत होतं. पण म्हणलं ठीक आहे, म्हणजे असे माझ्यापर्यंत पोचत होतं. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे त्या शब्दामुळे अडचण होत नव्हती, परंतु ते माझ्यापर्यंत बरोबर पोचत होतं. तसं ते वाचकांपर्यंत पोचते. काही कवितांच्या खाली त्याला काही शब्दांचे किंवा याचे वाक्प्रचाराचे हे दिलेले आहे, त्याच्यामुळं काय त्या कविता समजण्याला उपयोग होते. पण नाही दिलं तरी त्यामध्ये त्या अर्थ समजून येण्यामध्ये काही अडचण येते असं मला वाटत नाही. 8 घोडान बाहेर फेका, आप शकुनाला आवतन खावंदाला अवधान. बरोबर आहे. आता ह्याच्या मी यातल्या म्हणी किंवा वाक्प्रचार मी वाचतोय
त्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळते, कारण की तुमची बोली आहे, तुमच्या भागातली बोली आहे. डोळे झाकून पारंबी हलवते, गाण फाटल पण आण नाही फाटणार. कोणीही आव्हान इबीत लावून जावं, नारळाला करतोडा बांधा आणि चिऱ्या मेऱ्याचे लंगोट सोडा. ज्याची हुकमत त्यांनाच बहुमत, हराम की नियत अस्पताल की भरती. खाऊन माझा पण टाकून माझून. हे जे वाक्प्रचार आणि म्हणी आहेत तुमच्या बोलीतल्या, ह्या या संग्रहामध्ये अशा पद्धतीने आलेल्या आहेत की त्या काही निव्वळ बा काहीतरी पेरायच्या आणि तिथं टाकायच्या म्हणून आलेलं नाही. त्या संपूर्ण कवितेच्या रचनेमध्ये वेगळा अर्थ घेऊन द्यायचा आणि तो जो अर्थ आहे तो अर्थ त्या संपूर्ण आशयाला सगळंच करणार. बऱ्यापैकी ती बोली आणि या सगळ्या गोष्टींचं एकंदर जे मेळ अमोलनं या कवितेमध्ये घातलेला आहे तो मराठीमध्ये निश्चितच अपूर्व म्हणता येईल अशा पद्धतीचा मेळ आहे. त्याच्यामुळे ही संपूर्ण कविता तुम्ही सगळ्यांनी पुन्हा पुन्हा वाचावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या निमित्तानं मला एकूण कवितेविषयी, अमोलच्या कवितेविषयी, आमच्या भागराव सरांसोबत आणि आसारामच्या मध्ये बसून तुमच्याशी बोलता आलं, एक वेगळ्या पद्धतीचा आनंद घेता यासाठी तुम्ही मला बोलवलं आणि शांतचित्तानं माझं ऐकून घेतलं. अजूनही बोलता येईल, बोलत बसलो थोडे, पण आपल्या वेळेची भान बाळगली. मी फक्त मला आवडलेली अमोलची एक कविता वाचतो आणि थांबतो. भवताल कवितेचं नाव आहे. भवताल. भोवती भवताल नसताना काय म्हणतो कवितेत? कोणती संस्कृती वास करत नसताना असांस्कृतिक प्रतिमा येते, तेव्हा कविता होऊ शकते आमच्यासारखीच. उजाड महाराणावर वस्ती करून राहणारी, डोळ्यासमोर फिरणाऱ्या असंख्य अंधाऱ्या शून्य वर्तुळाला कवितेत नसणार कोणते स्थान. पिढीजात भाषा उद्ध्वस्त होऊन आमची जीभ वखवकते अपभ्रंशित. खाना खुणा तेव्हा पोराच्या शाळातले छोकरे दाखवतात डोक्यावर शिंगे. कुठे देव, जत्रा, दिवाळी, दसरा, पोळा, वट सावित्रीचा वट. बांधला जाईल झोका ते पंचमीचे झाड. नाहीच कोणते बांधिलकी जपेल असे नृत्य गाणे. की नाही माझ्या मुलीला जखाई जुखाई गुलाबाई. चिछात होता येईल सहज सहज सामील. ती मारता येईल गल्लीवर उड्या ती गल्ली. आणि जे सारं सारं येईल बरं माझ्या कवितेत. शिळा होऊन बसलोय आम्ही शाखेत आलेप्रमाणे. तेव्हा केवळ डोक्यावर आवाज आणि पायाखाली आग. बोलणाऱ्या कावळ्यांच्या तोंडातून शब्दांच्या वाफा येत आहेत शिळेवर बोचऱ्या वादळासारख्या. त्यांच्या हाताला असलेल्या बोटांना कडाडून मोडत तोडत आमच्या दुष्काळी काळजाला ना मायेचे दोन शब्द, ढुंगणाला कापड, ना डोक्यावर छप्पर, ना खायला रुकी सुकी रोटी. रेशन कार्डावर कसे पोहोचू आखीव रांगेने. कानांचे पडदे मुडदे होऊन जातील गाठेपर्यंत कोकणाला. गेलो आम्ही काशीच्या गंगेत, मारली उडी विष्णुपंतासारखी. तर कोण वाचणार आमच्या तिरडी समोर नमाजे जनाजा. कोणता राम येईल या शिळेतून घर वापसी करायला. किंवा केलीच घर वापसी तरी स्वीकारतील का गौतमाची रेखीव सुसंस्कृत कुळे. तेव्हा मला हात बोलतात ज्यात आहेत वर्तुळे. जी मला आपलीशी वाटतात, ज्यांनी मला आपलंच केलं. मग कविता झाली दिनप्रतिमांची तरी, कविता झाली दिनप्रतिमांची. अमोल कविता बिनप्रतिमांची झाली तरी तमान बाळगणाऱ्या तुझ्या कवितेतल्या असल गोष्टीला मी सलाम करतो. तुझी कविता बिनप्रतिमांची खूप वेगळ्या पद्धतीची प्रतिमा घेऊन जन्माला आलेली आहे आणि तिचं स्वागत मराठी कविता निश्चितपणे करेल याविषयी माझ्या मनात शंका नाही.